बातमी पुण्यामधून आहे। पुण्याच्या सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ कंकुपेट नावाच्या कंपनीला भीषण आग लागली आहे। कंपनीमधील कर्मचारी वेळीच बाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी आता दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात सुद्धा यश आले, परंतु आगीनं पेट घेतलेला होता आणि त्यामुळे यामध्ये संपूर्ण केमिकल आणि इतर साहित्य हे जळून गेलेलं आहे। आपण दृश्य पाहतोय, पेंट कंपनीला भीषण आग लागलेली आहे आणि यामुळे सर्व साहित्य जळून गेलेलं आहे। आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, मात्र कर्मचारी वेळीच बाहेर पडले आणि त्यामुळे जीवितहानी मात्र टळलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, नेमकी किती वाजता आग लागली, सध्याची काय परिस्थिती आहे? खरं पाहिलं तर पुणे सातारा महामार्गावर खेड शिवापूर टोल नाक्याजवळ हे कंपनी जी आहे ती एक कुंकाची कंपनी आहे आणि ते पेंटच्या कंपनीला आग लागल्यानंतर काल सायंकाळच्या सुमारची 6च्या नंतरची ही घटना आहे। यामध्ये खरं तर आग प्रचंड होती। त्या ठिकाणचे स्थानिक नागरिक असतील किंवा अग्निशमन दलाच्या मार्फत आग विझवण्यात आली। कंपनीमधील कामगार वेळेस बाहेर पडल्याने त्या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र पुणे सातारा रोडवर टोल नाक्याजवळ असलेल्या कंपनीला काल भीषण आग लागल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या कंपनीमध्ये असलेल्या पेंटचं नुकसान झालं। एकूणच पाहिलं तर पुण्यापासून ही जवळपास 30 ते 40 किलोमीटरवर ही कंपनी आहे आणि त्यामुळे आग लागल्याने एकच त्या ठिकाणी असणाऱ्या कामगारांची धावपळ झाली, मात्र कुठल्याही कामगारांची जीवितहानी झालेली नाहीये। त्यांनी वेळेस ते त्या ठिकाणाहून बाहेर पडल्याने त्या ठिकाणी मात्र त्या कंपनीचं मोठं नुकसान जे आहे ते या आगीमध्ये झालेलं आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण हे दृश्य पाहतोय, खेड शिवापूर टोल नाक्याजवळ एका कंपनीला भीषण आग लागलेली आहे।